गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा आता आषाढी वारीचे हे दिवस आहेत ना, बघा आषाढी वारी जवळ आलेली आहे, म्हणजे आषाढी एकादशी आहे ना ती जवळ आलेली आहे आणि ही आता आषाढी वारी चालूच आहे ना। बघा अजून 2 दिवसामध्ये बघा ह्या वाऱ्या पंढरपुरामध्ये पोचतील आणि जेव्हा बघा ऊन वारा पाऊस सर्व काही झेलून हा वारकरी आहे ना भगवंताचं नामस्मरण करत चाललेला आहे। त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना ते हास्य बघा, त्यांच्या चेहऱ्यावरची ऊर्जा बघा। म्हणजे कधी कधी असं वाटतं ना आपण स्वतःला मला भरपूर कामं आहेत असं म्हणतो, पण या वारकऱ्यांकडे बघून कधी तुम्ही जीवन जगलात ना तर तुमच्या जीवनातून नैराश्य दूर होऊन जाईल। म्हणून मनुष्यानं आयुष्यामध्ये एकदा तरी वारी करावी। पंढरपूरची केली तरी चालेल, आळंदीची केली तरी चालेल, पण एकदा तरी आपल्या आयुष्यातले हे 9-10 दिवस आहेत ना ते भगवंतामध्ये लीन करून घ्यावं। म्हणजे मनुष्य मृत्यूची वेळ येते तरीसुद्धा भविष्याची चिंता सोडत नाही। का बरं असं करतो बरं? या कागदाच्या या पैशासाठीच करतो ना। हा पैसा काही खाणार आहेत का बरं? म्हणून बघा कधी कोणाला जरी विचारलं ना आपण की तुला वेळ आहे का, तर तो अजिबात म्हणत नाही मला वेळ आहे, मी भरपूर बिझी आहे। पण एकदा हा काळ येईल ना तेव्हा सर्व कामं तुला तिथे सोडून जावी लागणार आहेत। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत भक्तिमार्ग करायला हवा। पंढरीची वारी आळंदीची वारी नाहीतर आपण वेगळ्याच वाऱ्या करत असतो। खरा भक्तिमार्ग काय आहे ना तो जोपर्यंत मनुष्याला कळत नाही तोपर्यंत कधीच प्रचिती येणार नाही। काही लोकांना आहे ना अशी सवय असते की भूतकाळातील वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील आहे ना ती सतत काळजी करायची चिंता असते। आणि ही चिंता करायची एक लक्षात घ्या, या भूतकाळात ज्या गोष्टी आपल्या हातून घडल्या आहेत ना, आपल्या आयुष्यात त्या काही घटना घडलेल्या आहेत, आपण त्याची काळजी करून त्या बदलणार आहेत का? नाही ना, कधीच बदलणार नाही। आणि भविष्याची चिंता करून आपण आता वर्तमान काळ खराब करत असतो। काही लोकांना वर्तमानात जगण्याची नाही तर भविष्य काळातील चिंता करण्याची खूप सवय असते। म्हणून माझं पुढचं आयुष्य कसं असेल, मला यश मिळेल की नाही, माझं हे काम होईल की नाही, अशा बऱ्याच अनेक भविष्य काळातील समस्या आहेत ना सतत मनामध्ये घेऊन ती चिंता करण्याची त्यांना सवय असते। म्हणजे या लोकांना आहे ना माणसानं जीवन नेहमी वर्तमानामध्ये जगायला हवं, वर्तमान काळामध्ये आनंदी जगलं पाहिजे। म्हणजे ना भूतकाळातील चिंता ना भविष्य काळाची चिंता। म्हणजे काय बरं? म्हणजे आपले जीवन आहे ना जरा आपली तब्येत व्यवस्थित असेल, आपलं शरीर हलतं डुलतं असेल तर आपण आयुष्याचा आनंद घेऊ शकतो ना। जरा आपलं बघा भरपूर पैसे आहेत, बघा एखादा मनुष्य तुम्ही कधी पाहिला असेल त्याच्याकडे एवढी धन संपत्ती आहे, गाडी नोकर चाकर बंगला सर्व काही आहे, पण त्याला खायला आहे ना गोड खायला त्याला जमत नाही, कारण त्याला डायबिटीज झालेला आहे, कधी त्याचा एक पाय मोडलेला आहे। म्हणजे समोर सर्व काही दिसतं पण त्याला खाता येत नाही। मग अशा श्रीमंतीचा काही उपयोग आहे का बरं?
म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की मनुष्यानं आहे ना आपल्या कर्मावर विश्वास ठेवला ना तर भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण कष्टाचं फळ नेहमी गोडच असतं ना. त्यामुळं भविष्यकाळ हा नेहमी चांगलाच असणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी तुमच्या मनातून भविष्याची चिंता जात नसेल. भविष्याची अतिरिक्त चिंता, टेन्शन यामुळं वर्तमान अर्थात आजचा दिवस आहे तो एन्जॉय करत नसाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकेल. समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुम्हाला या सर्व गोष्टी जमतच नसतील, सतत मनामध्ये भविष्याचा विचार येत असेल तर ही एक कथा आहे ना भविष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी तुमच्या जीवनामध्ये देईल. बघा, म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे आयुष्यामध्ये किती काही झालं ना तरी पैशाला नेहमी प्रथम दर्जा द्यायचा नाही. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पैसा गरजेचा आहे, नक्कीच तो पैसा कमवलासुद्धा पाहिजे. पण जिथे भगवंताची ऊर्जा, भगवंताची शक्ती दिसत नसेल तिथे तुमचा पैसासुद्धा काही कामी येत नाही. ज्याप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे पैसा सर्व काही आहे, पण त्या पैशाचा यूज आपल्या शरीरासाठी होत नसेल तर त्या पैशाचा काही फायदा आहे का बरं? म्हणून जास्त माझं माझं करत बसू नका. या जीवनाचा आनंद आहे ना तो जीवनाचा आनंद भक्तिमार्गामध्ये आहे, उपासनेमध्ये आहे. 2 गोष्टी समर्थांच्या ऐकत जावा, 2 गोष्टी साधू संतांच्या ऐकत जावा. पण आपण मात्र त्यांना कधीच महत्त्व देत नाही. जर कोणी चांगल्या गोष्टी सांगायची सुरुवात केली ना तर आपलं लक्ष कधीच त्याच्याकडे नसतं. कारण का बरं? कारण माझं माझं खरं करायचं असतं. म्हणून आयुष्यामध्ये कमीपणा घ्यायला सुद्धा शिका. पण हा मनुष्य आहे ना कमीपणा कधी घेतो का बरं? कधीच घेत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, गोष्ट एका लहानशा नगरातली आहे, एका हुशार आणि प्रतिभावान जादूगाराची. लहानपणापासूनच जादू या कलेचा आपलं ध्येय मानणाऱ्या एका कलाकाराची आहे. या जादूगारानं बाळपणापासून शिकवलेली ही कला आहे ना ती मोठेपणी जोपासली. आणि एवढंच नव्हे तर सराव आणि आपल्या कौशल्यानं त्यात अनेक बदल केले आणि एक कुशल जादूगार म्हणून नावही कमावलं. गावोगावी जादूचे प्रयोग करत असताना त्याची कीर्ती ऐकून एका प्रसिद्ध राजानं त्याला आपल्या महालामध्ये आमंत्रण दिलं. तेव्हा प्रत्यक्ष राजमहालामध्ये जादूचे प्रयोग करण्यासाठी आलेलं हे आमंत्रण पाहून जादूगार भरपूर खुश झाला. आपली कला राजाला आवडली ना तर प्रसिद्धी मिळेल, पण मात्र त्यासह मिळणाऱ्या बक्षिसामुळं आपली आर्थिक विवंचनाही मिटेल, आपले आर्थिक दारिद्र्यसुद्धा मिटून जाईल. या आशेनं तो राजमहालामध्ये पोचतो. त्याची कला पाहायला राजासह नगरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सगळ्यांना खुश करावं, आपली कला पाहून त्याने आश्चर्यचकित व्हावं या विचारांनी यावेळी राजानं काहीतरी भन्नाट कल्पना शोधून काढली होती. आपल्या गुरूंनी शिकवलेली सगळी विद्या पणाला लावून त्यानं त्या प्रयोगाला सुरुवात केली आणि एकापेक्षा एक सरस जादू करत लोकांची वाहवा मिळवली. अखेरीस राजाला खुश करण्यासाठी त्यानं एक प्रयोग सादर केला आणि कोणाच्या लक्षात यायच्या आतच जादूनं राजाचं हे आश्चर्य पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र राजा प्रचंड खवळला. प्रत्यक्षात राजाकडून कौतुक मिळवण्यासाठी जादूगारानं हा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा परिणाम मात्र भलता झाला. या अपमानासाठी राजानं जादूगाराला 7 दिवसाच्या कोठडीची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर त्याला फाशी देण्यात येईल असंही फर्मान सोडलं. राजाच्या आज्ञेप्रमाणे सेवकांनी निरापराध जादूगाराला तुरुंगामध्ये डांबलं आणि 7 दिवसांनी आपला मृत्यू अटळ आहे हे ठाऊक असूनही राजाच्या जादूगाराच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य होतं. राजाच्या परवानगीनं दर दिवशी जादूगाराची पत्नी त्याला भेटायला कोठडीमध्ये यायची.
आणि मृत्यू समोर दिसत असून सुद्धा कायम सकारात्मक असलेल्या त्या आपल्या पतीला पाहून आश्चर्य व्यक्त करायची. तिची चिंता, त्या पतीच्या भविष्याबद्दलचं दुःख पाहून जादूगर तिला समजावत म्हणायचा, कशाला उद्याची बात करतेस बरं? आजचा दिवस आहे ना, तो आजचा दिवस शेवटचा समजून एन्जॉय करूया. भविष्यात सगळं ठीक होईल. अखेर 6व्या दिवशी, अर्थात फाशीच्या 1 दिवस आधी, जादूगाराची पत्नी त्याला भेटायला आली. कोठडीतही रमलेला, जवळील साहित्याच्या आधारे जादूचे नवे प्रयोग करणाऱ्या आपल्या पतीला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. मात्र आपल्या पत्नीला रडताना पाहून पुन्हा तो हेच म्हणाला, दुःख कशाला करतेस बरं? प्रत्येकाला केव्हा तरी जायचंच आहे ना. मी या 7 दिवसामध्ये कोठडीतही खूप काही शिकलो. तू धीर सोडू नकोस. अखेर त्याच्या फाशीचा दिवस उजाडला. फाशीपूर्वी राजा जादूगाराला भेटायला कोठडीमध्ये गेला. तेव्हा जादूगार त्यावेळी आपल्या प्रयोगांमध्ये रमला होता. गोंधळात पडलेल्या राजाला जादूगार म्हणाला, मला मृत्यूचं भय नाही की दुःख नाही, मात्र दुःख या गोष्टीचं वाटतं की वर्षानुवर्षानं माझे प्रयत्न अपूर्ण राहणार. माझ्या गुरुनं मला एक खास विद्या शिकवलेली होती. त्यानुसार मी उडणारा घोडा बनवण्याचा प्रयत्न करत होतो. केवळ 1 वर्षामध्ये माझा हा प्रयोग पूर्ण होणार होता. मात्र फाशीनं माझं स्वप्न आहे ना, ते अपूर्ण राहणार आहे. हे ऐकून राजा विचारामध्ये पडला. खरंच या जादूगारानं उडणारा घोडा बनवला ना, तर त्याचा फायदा राज्याला होईल. या घोड्याच्या बळावर मी अनेक युद्धे जिंकू शकेल. या विचारानं राजानं जादूगाराच्या फाशीची शिक्षा रद्द केली आणि त्याला 1 वर्षाची मुदतवाढ दिली. पुढील वर्षी त्यानं हा आविष्कार तयार केल्यानंतर त्याला जुन्या अपराधाची फाशी देऊ असा विचार मनात करत राजा निघून गेला. जादूगार घरी परतला. मात्र त्याच्या घरी याबाबत काहीच कल्पना नसल्यामुळं त्याच्या फाशीचा विचार करत कुटुंबीय शोक करत होते. जादूगाराला जिवंत पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. जादूगार पुन्हा एकदा हिरिरीने कामाला लागला. नवे प्रयोग करत होता. सकारात्मकतेने प्रत्येक दिवस साजरा करत होता. त्याची पत्नी मात्र भविष्यातील त्याच्या फाशीच्या भीतीनं दररोज अश्रू ढाळत होती. भविष्याची चिंता न करता जादूगारानं आपलं परिश्रम कायम ठेवले. त्यातून त्यानं अनेक वर्ष आविष्कार घडवले. वर्षभराने पुन्हा एकदा राजदरबारामध्ये दाखल झाला. राजासमोर त्याने अनेक नवे प्रयोग सादर केले. यावेळी उडणारा घोडा काही साकारता आला नाही. मात्र त्यावेळी थक्क करणारे आविष्कार राजाला करून दाखवलं. त्याचं कौशल्य पाहून राजासुद्धा थक्क झाला. त्यानं न केलेल्या चुकीची शिक्षा आहे ना, आपण त्याला देत असलेली चूक राजाच्या लक्षात आली. त्यानं जादूगाराची माफी मागून त्याचा सन्मानसुद्धा केला. जादूगार म्हणाला, हे सारं शक्य झालं ना, ते केवळ मेहनतीच्या बळावर. अर्थात इतरांप्रमाणे मी देखील भविष्यात येणाऱ्या त्या संकटाची भीती बाळगून निष्क्रिय राहिलो असतो तर माझे परिश्रम खुंटले असते. परिणामी आज मला आहे ना, हे नवे जीवनही सापडलं नसतं. म्हणजे उडणाऱ्या घोड्याबाबत जरी मी खोटं बोललो असलो तरी मी फसवणूक केली नसून केवळ राजाच्या चुकीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी लढवलेली शक्कल होती. जादूगारानं त्याची चूक या शब्दातून नव्हे तर कृतीतून समजून दिली. एकीकडे भविष्यात मृत्यूसारखा भीषण संकटाची भीती असूनही वर्तमानात सकारात्मकता राहिलेल्या त्या जादूगारानं जसं मृत्यूचं संकट आहे ना, ते परतून लावलं, तसंच आपणही भविष्याची चिंता न करता वर्तमानात क्रियाशील राहिलं पाहिजे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे येणारा भविष्यकाळ आहे निश्चित सोपा आणि अधिक यशस्वी होईल. म्हणून जीवनात ज्या वाईट गोष्टी आहेत ना, त्या वाईट गोष्टी तिथेच सोडून नवीन गोष्टीला सुरुवात करा.
म्हणजे एका नवीन आयुष्याला सुरुवात केली ना तर वाईट गोष्टी लगेच मागे टाकल्या जातात. म्हणजे भूतकाळात माझ्या आयुष्यामध्ये काय होईल, कसं होईल याची चिंता आजच आज सोडून द्यायला हवी. आत्ताचा दिवस जो आहे ना, जी वेळ आहे, तो आनंदात मस्त भरभरून जगण्यास सुरुवात करूया. पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गच निर्माण होणार नाही ना, तोपर्यंत ही सुरुवात होईल का बरं? कधीच होणार नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की जर मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण नसेल, भगवंताचं पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये भजन कीर्तन केलं नाही, तर आपल्याला चांगला मार्ग सापडेल का बरं? कधीच सापडणार नाही. म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाना, म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्याच्या मुखी रामनाम येत नाही ना, त्याला मुक्ती कुठून मिळणार बरं? कधीच मिळणार नाही. ज्याच्या मुखामध्ये रामनाम आहे, ज्याच्या मुखामध्ये आयुष्यभर प्रत्येक कामामध्ये भगवंताचं नामस्मरण येत असेल ना, तर त्याला नक्कीच मुक्ती मिळणार आहे. तू कसलीही चिंता करू नकोस. तुला चिंता करण्याची गरजच नाही, कारण भगवंत आहे ना, तुझ्यासाठी सर्व कार्य निश्चित केलेलं आहे. म्हणजे ज्याचे विचार चांगले आहेत ना, त्याचे कर्म चांगले आहेत, त्याला विचार करण्याची गरज नाही. त्याच्यासाठी भगवंतानं व्यवस्थित सर्व निश्चित करून ठेवलेलं आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासानं जग जिंकता येतो. आत्मविश्वासानं आहे ना, आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश प्राप्त होतं. प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल. निरंतर प्रयत्नामुळं आपण यशस्वीसुद्धा होतो. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. ही मनाची शांती आहे ना, ते सर्वात मोठं धन आहे. म्हणूनच शांत मन आपल्याला खरं सुख मिळवून देतं. म्हणून मनाच्या शांततेमध्ये खरं समाधान आहे ना, पण ही मनाची शांतता विकत भेटते का बरं? बघा, कधी तुम्हाला विचार आला असेल, मनामध्ये हा सुद्धा कधी विचार यायला हवा, जसं आपल्याकडे धन नसताना, पैसे नसताना आपल्या मनामध्ये सतत विचार येत असतात की मी धनवान कधी होईन बरं, मी धनवान झाल्यानंतर मी एकदम सुखी होईल. पण असं कधी होतं का बरं? जे धनवान आहेत ना, त्यांना तुम्ही विचारा, तुम्ही सुखी आहात का बरं? असं कधीच होत नाही. ही मनाची शांतता आहे ना, तुमच्याकडे 1 रुपया नसूनसुद्धा तुमच्या जीवनामध्ये येत असते. आणि कधीकधी हजारो लाखो रुपया असूनसुद्धा ही मनाची शांतता कधी मिळत नाही. म्हणजे हे सुख नक्की आहे कुठे? हे समाधान नक्की आहे कुठे? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे समाधान सुख आहे ना, ते उपासनेमध्ये आहे, श्रवणामध्ये आहे, कर्मामध्ये आहे ना. म्हणजे ज्ञान हेच खरी संपत्ती आहे. ज्ञान हेच आपल्याला संपन्न करत असतं. म्हणजे ज्ञानानंच आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो ना. म्हणून प्रत्येक दिवस एक नवीन संधीचा असतो. दररोज आपण नवीन गोष्ट शिकत असतो. म्हणून जीवनामध्ये कितीही मोठे प्रश्न निर्माण झाले ना, फक्त भगवंताचं नामस्मरण विसरू नका. कारण ही शक्ती आहे ना, ही इच्छाशक्ती आपल्याला एक अद्भुत मनुष्य बनवत असते. आणि हे अद्भुत मनुष्य बनवण्याचं काम आहे ना, जर भगवंताची इच्छा असेल तर आपण कुठल्या कुठे पोचू शकतो. म्हणजे हे धन पैसा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचा वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही धनवान व्हाल ना, तेव्हा तुम्ही सुखाच्या शोधामध्ये पडाल. नक्की शांती आहे कुठे? शांतता आहे कुठे? म्हणजे शांतता आणि धनवानचा काहीच संबंध नसतो. म्हणून आयुष्यामध्ये
भरपूर काही तुम्हाला करायचं आहे, भरपूर जीवनामध्ये अडचणी येणार आहेत, पण त्या अडचणींना सामोरे जाताना भगवंताचं नामस्मरण कधी विसरू नका. कारण हे भगवंताचं नामस्मरण आहे ना, या अंतःकरणाचा हा आनंद आहे. हा अंतःकरणाचा आनंद आहे ना, जोपर्यंत मनुष्य भक्तिमार्ग करत नाही तोपर्यंत हा अंतःकरणाचा आनंदसुद्धा मिळत नाही. कधी कधी हा मनुष्य जीवन जगताना एवढा अहंकारी होतो ना, की एवढा त्याला पैशाचा माज येतो की कधी कधी नातीसुद्धा तो विसरून जातो. पण तुम्हाला जर स्वतःला एवढा मीपणा येत असेल ना, तर कधी कधी स्मशानभूमीमध्ये बसून बघा. तुमचा मीपणा आहे, तुमचा अहंकार आहे, ती प्रेत जळताना तुमचा संपूर्ण अहंकार जळून जाईल. कारण का बरं? कारण जोपर्यंत आपण वास्तव बघत नाहीत ना, तोपर्यंत हा अहंकारसुद्धा जाणार नाही. बघा, मनुष्य जन्माला येतो, जन्माला येऊन या जीवनामध्ये जी कर्म करतो, कधी कधी अर्धी कर्म सोडून त्याला मृत्यूला सामोरे जावं लागतं. आणि हा काळ आहे ना, कधी येऊन आपल्या मनगटावर बसेल सांगता येईल का बरं? कधीच नाही. म्हणून प्रत्येक दिवस शेवटचा आहे असं म्हणून आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आहे ना, भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवायला हवा. म्हणून जीवनामध्ये बघा, एक विचित्र शर्यत असते ना, जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात. म्हणून आपल्या जीवनामध्ये समर्थांनी सांगितलंच आहे ना, संगत कधी राजाची करू नका. कधी आपल्याला नोकर बनवून ठेवेल ना हे सांगता येत नाही, पण संगत जर संतांची केली ना तर कधी देवाची भेट घालून देतील हे कधीच सांगता येणार नाही. म्हणून संतांच्या संगतीमध्ये भगवंताचं रूप आहे, नव्हे नव्हे तर तेच भगवंत आहेत. म्हणून जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही दुःख निर्माण झालं, तरी संत संगती कधीच सोडू नका. ही संत संगती आहे ना, ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये संत संगती आहे ना, त्यांनी भरपूर पुण्य केलेले आहेत. त्यांच्या आईवडिलांचे पुण्यसुद्धा फळाला लाभलेले आहेत. म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये संगत जर करायची असेल ना, तर संत संगती करा. पैसा बघून कोणाची संगत करू नका, श्रीमंती बघून कोणाची संगत करू नका. कधी तुम्हाला भिकारी बनवून टाकेल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून बघा, मनुष्याने एक गोष्ट आयुष्यामध्ये घडवायला हवी, आयुष्यामध्ये प्रेरित करायला हवी, ती म्हणजे अशी की मनुष्याला लगेच सर्व हवं असतं. म्हणजे तो कोणत्याही गोष्टीला आहे ना, बघा, लगेच त्या क्षणी त्याला श्रीमंत व्हायचं असतं, पण तो मेहनत करायला बघत नाही. असं का करतो बरं? कारण तो दुसऱ्यांची श्रीमंती पाहू शकत नाही. दुसऱ्याने जशी गाडी घेतली ना, तशी गाडी मी सुद्धा घेतली पाहिजे. पण ती घेण्यासाठी तुला चांगले कर्मसुद्धा करावे लागतील, चांगलं कर्तव्यसुद्धा तुला करावं लागेल, म्हणजे तुझी कमाईसुद्धा तेवढी पाहिजे. पण जर कर्ज व्याप करून आपण जर ती लगेच गाडी घेत असू तर आपल्या जीवनामध्ये परिणाम होईल ना. म्हणून कोणत्याही गोष्टीला वेळ काळ ठरलेली असते. म्हणून कोणत्या गोष्टीची घाई करत बसू नका. ज्या भगवंताने आपल्याला द्यायचं आहे ना, ते नक्कीच भगवंत देणार आहे. म्हणून जास्त विचार करू नका. रामायणामध्ये आपण पाहिलं असेल की वयाच्या 10व्या वर्षी रामाची वाट पाहायला सुरू केलेली ती शबरी माता होती ना, जर तिचा प्रवास जर तिच्या 60व्या वर्षी संपत असेल तर विश्वास ठेवायला हवा, या जगामध्ये भगवंत आहे, या जगामध्ये राम आहे. फक्त तो कधी, कसा आणि केव्हा येईल हे ठाऊक नसताना सुद्धा वाट पाहण्याची आपली भक्ती आहे ना, तितकी मजबूत असायला हवी. पण आपली अशी भक्ती आहे का बरं? कधी कधी हा मनुष्य असा वागतो ना, रोज श्रवणाला बसतो, रोज 2 वेळची उपासना करतो, पण त्याच्या मनासारखं कधी झालं नाही ना, लगेच भगवंताला दोष देत सुटतो की भगवंता, मी तुझी उपासना करतो, श्रवण करतो, सर्व काही करतो, म्हणजे तू भगवंतावर उपकार करतोस का बरं? मनुष्यामध्ये हाच न्यूनगंड आहे. मनुष्याला हेच समजलं नाही की आपल्याला भक्ती भगवंतासाठी करायची आहे की आपल्या स्वतःसाठी करायची आहे.
जेव्हा हे मनुष्याला कळेल ना, तेव्हा भरपूर गोष्टींची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळाली जातील. पण मनुष्याला नक्की भक्तिमार्ग काय आहे ना, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रचितीसुद्धा येणार नाही, तुमची भक्ती श्रेष्ठत्वालासुद्धा प्राप्त होणार नाही. भक्ती करण्यासाठी जास्त शिकावं लागतं का? काहीच नाही. ही मनाची नम्रता आहे, मनाचा निर्मळपणा आहे. ज्यामध्ये आहे ना, तो खरा भक्तिवान आहे. आणि असे भक्तिवान आपण आहात, कारण आपण रोज श्रवण करत आहात, 2 वेळची उपासना करत आहात. मग तुम्हाला प्रचितीसुद्धा लवकरच येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये ज्या तुम्ही गोष्टी ठरवलेल्या आहेत ना, ती स्वप्नंसुद्धा तुमची पूर्ण होणार आहेत. फक्त वेळ कोणत्या गोष्टीला लागत असते ते वाट बघत राहा. एक दिवस तुम्हाला भगवंताला भेटण्याची तुमची वाट आहे ना, तुम्ही पाहिलेली आस आहे ती पूर्ण होणार आहे. म्हणूनच जास्त विचार करू नका, जास्त जीवनामध्ये जास्त अजिबात दुःखी होऊ नका. वेळ अजून गेलेली नाही, येणारा दिवस तुमचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.